सर्वे सर्व नितेश शेट पाटील यांचा पुनश्च आम्ही आभार व्यक्त करतो. ना बॅक टू क्रिकेट. द्वितीय फेरीतील पहिली लढत एका बाजूला गावदेवी नागाव तर त्यांच्या विरोधात शिवशक्ती खारघर हे दोन संघ आमने सामने आहेत. ही लढाई द्वितीय फेरीची आहे त्या कारणास्तव फक्त 4 षटक असतील आणि त्यापैकी एकमात्र षटक हे पॉवर सर्कलचं असेल याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम थोडासा स्पीडअप करायचा. आपण 4 षटक किमान आपण 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत याची दक्षता प्रत्येक संघाने घ्यायची आहे. दैसर संघ या ठिकाणी उपस्थित आहे तर वळवली संघ आपण देखील आपली उपस्थिती दर्शवायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो तर इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन अथवा प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये उपस्थित असणं अनिवार्य आहे. जाऊया ना बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये दोन नागावगावचे सन्माननीय रुपेश पाटील समाजसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत तर विनंती आहे दादांना की या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं आहे. त्यांच्या समवेत नागावगावचे जे जे प्रतिष्ठित या ठिकाणी असतील त्यांना तसेच उत्तम शेठ पाटील रुपेश शेठ पाटील यस या ठिकाणी आहेत तर त्यांना विनंती आहे की या आपण त्यांच्या समवेत सहकारी त्यांच्या असतील तर त्यांना देखील विनंती आहे की या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच खारघर गावचे कोणी प्रतिष्ठित किंवा त्यांचे चाहते जे सिनियर चाहते आहेत ते या ठिकाणी असतील तर त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील या. ना बॅक टू क्रिकेट. वळूया मॅचच्या दिशेनं. दोन तुल्यबल बलाढ्य संघ दोघांचा आत्मविश्वास वाढलेला आहे कारण की दोघांनी एक एक सामना जिंकलाय आणि दुसऱ्या फेरीमध्ये हे दोन संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. सलामी जोडी ज्याप्रमाणे मागच्या मॅच मध्ये या जोडीनं चांगला स्टार्ट दिला होता. यस पंचाचा ग्रीन सिग्नल लेफ्ट प्ले. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती रोहित पाटील आणि साथीनं मागच्या मॅचचा मॅच विनर राकेश पाटील. तर गोलंदाजीचा क्रम सुरू करत असताना एक अष्टपैलू खेळाडू मागच्या मॅचचा मॅच विनर ओमकार पाटील. पहिला चेंडू अगदी आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न रोहित पाटीलचा फसला आणि पहिलाच डॉट चेंडू आणि डॉट चेंडून सुरुवात पाहायला मिळते ती खारघर संघाची. तर खारघर संघाचे कीर्ती पाटील हे देखील या ठिकाणी आहेत तर त्यांना देखील विनंती आहे की आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच मुकुंद भगत खारघरचे एक सिनियर क्रिकेटर आहेत ते देखील या ठिकाणी असतील तर त्यांना देखील विनंती आहे की या आपण. तसेच महेश भोईर हे देखील या ठिकाणी असतील तर त्यांना देखील विनंती की या आपण. बरेचसे मान्यवर कारण की पेठाली संघाच्या वतीने जेव्हा स्पर्धा भरवल्या जातात तेव्हा अनेक मान्यवर येतात आणि खास करून आयोजनकर्त्यांवरती असलेलं प्रेम ते नेहमीच दर्शवत असतात तर त्यांना विनंती आहे की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं आहे. बॅटल खूप चांगला आहे कारण की एका बाजूने विचार केला तर दोन अव्वल दर्जाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी उतरलेत तर तितकाच तगडा संघ आणि त्यापैकी एक महत्वपूर्ण शिलेदार त्यांचा ओमकार पाटील त्यांच्या समोर उभा ठाकलाय. एका बाजूनं पहिला मॅचचा मॅच विनर मॅन ऑफ द मॅच राहिला होता ओमकार पाटील तर त्याच्या समोर आव्हान राकेश पाटीलचा आहे. त्यानं देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकवलाय. म्हणजे बॅटल आता खूपच चांगलं आपल्याला पाहायला मिळेल. जसं आपण म्हणतो बेस्ट वर्सेस बेस्ट तशी काही लढाई मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान प्रहार तर चांगला केलाय. खाली क्षेत्र निवडलं एका टप्प्यावरती चेंडू ओव्हर द लाईन सीमारेषा पार चौकार. थँक्यू डीजे. एकवीर आईचं गुणगौरव गीत आपण ऐकलं. आगरी कोळ्यांमध्ये ही गीत सातत्यानं ऐकायला मिळतात. ज्या गीतानं मन प्रसन्न होतं अशा प्रकारचं हे गीत अजरामर गीत आहे. आजही आगरी कोळ्यांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवलं ह्या गीतानं. ते गीत डीजेच्या माध्यमातून त्यांचं देखील आपण करूया स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. ओमकार पाटीलचा विचार केला तर फलंदाजी तो डाव्या हाताने करतो परंतु गोलंदाजी तो उजव्या हाताने करताना आपल्याला पाहायला मिळतो. हे वैशिष्ट्य आपण बहुधा बऱ्याच खेळाडूंच्या बाबतीत पाहतो. जे डाव्या हाताचे फलंदाज असतात ते कधी कधी गोलंदाजी उजव्या हाताने करताना पाहायला मिळतात. इथे अपरकट खेळायचं होतं परंतु फटका व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला नव्हता परंतु इनफिल्डच्या वरतून हा चेंडू जरूर मागे निघून गेला होता. धावा 2
त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावफलकावरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीचा पहिले 2 चेंडू डॉट आले होते, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार आणि 2, एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. बिनबाद 7 अशी एक सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अशी सुरुवात मागच्या मॅच मध्ये देखील टीम नागावची होती, परंतु त्यानंतर आक्रमक मोड धारण केला होता तो राकेश पाटील आणि 10 मध्ये 25 धावा त्यानं कुठून काढल्या होत्या. म्हणतो शेवटचा चेंडू पॉवर सर्कल मधील प्रतिबंधात्मक हे षटक आपण पाहतोय. अंतिम चेंडू सॉफ्टॅननं ड्राईव्ह करायचं होतं. सिली मिडॉनला हा चेंडू जाईल, सिद्धांत होते त्या ठिकाणी. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत पर्याप्त अवधी. 1 धाव, षटक झाले समाप्त. एका षटकाखेरीज बिनबाद 8 अशी सावध आणि संयमानं शांत सुरुवात म्हणावी लागेल ते गावदेवी नागाव संघाची. थँक्यू. दुसरं षटक आणि गोलंदाजसाठी जयेश पाटील. एक चांगले गुणसंख्या लेखक आहेत. जेव्हा जेव्हा खारघर विभागामध्ये स्पर्धा भरवल्या जातात, यस, वैयक्तिक स्वतःच त्याचा गुणसंख्या लेखनाचा कार्ड किंवा वही आपण पाहू शकाल. जितके चांगले गुणसंख्या लेखक आहेत तितकीच चांगली त्यांची धारदार गोलंदाजी नेहमीच आपण पाहत असतो. क्रिकेटशी निगडीत असणार हे व्यक्ती. पहिला चेंडू लाभ केलाय, प्रचंड ताकद राकेशनं जोखली आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर, त्याच्या वरून चेंडू जाईल सीमारेषा पार. यूज हिट, षटकार. थँक्यू डीजे. आता राकेश पाटील आक्रमणाला सुरुवात केली. षटकार ठोकलाय पहिल्याच बॉलवरती. धावा 14 या आकड्यावरती पोहोचल्यात. जयेश पाटील टार्गेट केले पहिल्याच बॉलला षटकार. दरम्यान हा चेंडू 1 धाव तर कंप्लीट झाले. पंच देखील आमच्या दिशेनं इशारा देतात की अतिरिक्त बाहेर जाणारा हा चेंडू होता. षटकार नंतर हे दडपण नेहमीच गोलंदाजावरती आपण पाहतो, परंतु आपल्या नॅचरल गुणवत्तेवरती टिकून मी म्हणेन गोलंदाजी करणं हे अनिवार्य आहे. जेव्हा जेव्हा प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज आपल्यावरती मोठे प्रहार करून दडपण आणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा परंतु न डगमगता आपल्या भारतातील जे प्रमुख अस्त्र आहेत ते अस्त्र मात्र गोलंदाजाला बाहेर काढावे लागतात आणि ते काम आता करावं लागेल. 1+1 अशा धावा 2 प्राप्त झाल्यात. 16 धावा धावफलकावरती. एक धाव कंप्लीट झाली आहे. 1+1 अशा 2 धावा आल्या आहेत. त्यानंतर आता स्ट्रायकरवरती रोहित पाटील, समोर जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. प्रहार करायचं होतं, पंतांचा बोट आकाशाकडे, अगदी समोर बसलाय यष्टनच्या आणि लेग बिफोरच्या माध्यमातून परतावं लागतंय ते रोहित पाटीलला. ह्या मॅच मध्ये देखील तो सपशेल अपयशी राहिला. जी अपेक्षा आज त्याच्याकडनं सातत्यानं वर्तवली जाते चाहत्यांकडून, परंतु ती पुन्हा एकदा मी म्हणेन संपुष्टात आली आणि त्यांनी निराश केले चाहत्यांना आणि आता तो मैदान सोडतो. पहिला धक्का लागलाय तो गावदेवी नागाव संघाला. थँक्यू. कदाचित त्याला रेस्ट फारशी मिळाली नाही आहे, डायरेक्ट तो खेळण्यासाठी इथे आलाय. आणि कल्याण डोंबिवली अंतर्गत 24
यस, अंडर 24 अगदी तिथे देखील ॲज अ कॅप्टन म्हणून त्याची नियुक्ती झाली आहे आणि नवोदित खेळाडूंना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ते प्लॅटफॉर्म सज्ज करण्यात आला आहे. एक चांगली लीग आपल्याला पाहायला मिळेल कल्याण डोंबिवली अंतर्गत आणि त्या ठिकाणी नेतृत्व करताना देखील आपण रोहितला पाहणार आहोत. परंतु आता सध्या तो बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता सिद्धू भोईर दाखल होतोय. एक षटकार आला होता परंतु त्याचं प्रत्युत्तर देत असताना जयेशकडनं एक विकेट देखील पाहायला मिळतोय, एक महत्वपूर्ण विकेट. हा चेंडू डीप मध्ये स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झाला. एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. मागची मॅच खूपच चित्त थरारक आपण पाहिली. असं वाटलं होतं की अंततः तेजस पाटील किरवली संघाला विजय मिळवून देईल, परंतु तसं घडलं नाही. संघर्ष त्याचा खूप चांगला राहिला. ज्या प्रकारे त्यानं एकट्यानं किल्ला लढवला मी म्हणेन, कारण की 55चा पल्ला पार करायचा होता. शेवटच्या षटकामध्ये 16ची आवश्यकता असताना अतिशय दर्जेदार खेळ त्यानं केला होता. इथे देखील फटका तर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय आणि अचूक त्याचं जजमेंट आणि या वेळ जज कॅचनं, परंतु डाव संपलाय तो आता राकेश पाटीलचा. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती वन्स अगेन बंटी. ज्या बंटीला शेवटचा जो षटकार ठोकला होता ना, तो षटकार खूप महत्वाचा होता मागच्या मॅच मध्ये. इथे देखील आल्या तशाच प्रकारे प्रहार केलाय आणि जिथून तो मागचा डाव संपून गेला होता जणू काही तिथूनच त्यानं सुरुवात केली आणि येता क्षणी षटकार ठोकलाय आणि धावसंख्येला मात्र वेग त्यानं प्रदान केलाय आणि या 6च्या मदतीनं धावफलक 23-23 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. मागच्या मॅच मध्ये देखील मी म्हटलं होतं शेवटच्या बॉलवरचा षटकार खूप महत्वाचा होता, कारण की एका धावेनं सामना जिंकला होता आणि आता देखील आल्याला षटकार ठोकलाय. ताकद आहे बंटीमध्ये, कारण की आपण नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये काही खेळाडू टायमिंगच्या जोरावरती सक्सेस होताना पाहायला मिळतात, तर काही खेळाडू जे प्रचंड ताकदीनिशी खेळताना देखील आपण पाहतो, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण नेहमीच किरण पॉलार्ड असेल, त्यानंतर क्रिस गेल असेल, अशा खेळाडूंचा खेळ पाहत असतो. इथे देखील तसाच प्रयत्न केला परंतु स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये झेलसाठी धावून जरूर आले होते जयेश पाटील, परंतु झेल त्यांच्यापासून थोडासा लांब होता आणि तुर्ताच एक धाव कंप्लीट झाली. ह्या षटकाचं जर गोलंदाजी विश्लेषण आपण पाहिलं तर 2 षटकार आले, एकंदरीत 16 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या. 2 षटकाखेरीस 24 धावा स्कोर कार्ड वरती, प्रति षटक 12.0 अशी धावगती. एका बाजूला 2 गडी जरी बाद झाले असले, सलामीचे दोन्ही फलंदाज माघारी परतलेत, परंतु तरी देखील धावफलकावरती धावसंख्येचा वेग कायम पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, तेच तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. विश्वास पाटील गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. पुराणा चावल, यस, रफ्तार का सौदागर म्हणून ज्याची ख्याती आपल्या पूर्णतः रायगड जिल्ह्यामध्ये राहिली आहे. अगदी अनुभवाची शिदोरी त्याच्या पाठीशी आपण पाहतोय आणि खरं तर मागील दशक गाजवलंय ह्या खेळाडूंना. एक लेजंड क्रिकेटर आहेत. नेहमीच खारघर संघाचा जेव्हा नावोल्लेख व्हायचा तेव्हा सातत्यानं ह्या गोलंदाजचं नाव अग्रणी आपल्याला पाहायला मिळायचं.
याचं कारण की त्याची भेदकता, त्याची आक्रमकता आणि त्याचा वेग हे त्याचं वैशिष्ट्य आहे. ते नेहमीच आपण टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये पाहिलंय. आज देखील तोच वेग आपल्याला पहिल्या बॉलवर तर पाहायला मिळाला. राऊंड द विकेटनं चेंडू फेकी करतो, इथे देखील आपण पाहू शकाल. अगदी बॅट येईपर्यंत चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सूरज पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय, कारण की खारघर संघ देखील आपल्या विभागातील एक नामांकित संघ आहे. वैभव असतील, सूरज असतील, ओमकार पाटील असतील, विश्वास पाटील असतील, जयेश असतील, असे नामांकित खेळाडू या संघामध्ये आपण नेहमीच पाहिलेत. राऊंड द विकेटनं वन्स अगेन. दरम्यान हा चेंडू पुन्हा प्रहार करायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, परंतु दिशा खराब होती असं पंच दर्शवतायत. हे आमचं समालोचन कक्ष आहे खेळपट्टीच्या अगदी स्क्वेअर ऑफ दी विकेट आहे. त्या कारणास्तव इथनं अनुमान लावून चेंडूचा की चेंडू कोणत्या दिशेला निघतो आणि चेंडूमधील लाईन चेंडूची याचं विस्तृत वर्णन करणं आमच्यासाठी थोडंसं कठीण जातं. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय पेंदर मेट्रो स्टेशन एंड करणं. अतिरिक्त उचली आपण पाहू शकाल. वन्स अगेन पंचांकडनं व्हाईट बॉलची खून आपल्याला पाहायला मिळते. दुसरा हा स्क्वेअर चेंडू. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा धावफलकावरती. 4 षटकांची ही मॅच आहे. 4 षटकामध्ये 40+ धावा बनवण्याचा मनसुबा एका बाजूला गावदेवी नागावचा जरूर आहे, परंतु त्यांच्यावरती रोख लावण्यासाठी एका बाजूने प्रयत्नशील आपल्याला पाहायला मिळतो तो खारघर संघ. पुढील चेंडू षटकातील अपील एकमात्र यष्टीरक्षकाकडनं उत्साह होता, कारण की यष्टीरक्षक अगदी बिझी असतो. सातत्यानं आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून काहीतरी बोललं जातं किंवा एकतर अपील ही केली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण रिषभ पंतला पाहतो, अगदी चुलबुला त्याचा स्वभाव. सातत्यानं तो काही ना काही बोलत असतो, जेणेकरून अगदी टीमचं वातावरण तो हस्तखेळतं ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. इथे मात्र बॅटची कडा लागली आणि चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कॉडबियांच्या माध्यमातून परतावं लागेल सिद्धू भोईरला देखील. धक्का तिसरा बॅटिंग करणाऱ्या नागाव संघाला. थँक्यू. नवीन फलंदाज निक माळी मैदानाच्या आतमध्ये. षटकातील आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झाले, 2 चेंडू शेष आहेत. 2 स्क्वेअर चेंडू टाकले असले तरी देखील उर्वरित जर चेंडूंचा विचार केला तर फक्त एक सिंगल दिली आहे. म्हणजे आतापर्यंत 3 धावा विश्वास पाटील यांनी खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. कमबॅक आवश्यक होता, कारण की मागच्या षटकामध्ये 16 धावा खर्च झाल्या होत्या आणि या षटकामध्ये त्याची भरपाई करायची होती. तो प्रयत्न विश्वास पाटील यांचा आपण पाहतो. दुसऱ्या धावेसाठी तू मय पाहायला मिळते, परंतु अंततः धाडस मंटी पाटील करू शकला नाही, कारण की त्याला माहित आहे बचेंगे तो और भी लढेंगे. सिर सलामत तो पगडी 50 असं आपण म्हणतो, कारण की विकेट शाबूत राहिली तर इथनं चौकार षटकार मी ठोकू शकतो हा विश्वास त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या कारणास्तव तो क्रीज सोडू शकला नाही. प्रयत्न त्याचा होता, परंतु त्यानं पाहिलं की चेंडू आता आपल्या दिशेनं पुन्हा येतोय. ते पाहता एका धावेवरती त्याला समाधान मानावं लागलं. षटकातील अंतिम बॉल, शेवटचा चेंडू आहे. फटका तर लाजवाब आहे. बॉडी बॅलन्स आयन कॉर्डिनेशन सुरेख होतं, परंतु अगदी ज्या दिशेला चेंडू गेला होता तिथेच क्षेत्ररक्षक तैनात होता आणि जे जालं विणलं होतं अगदी त्या जाल्यात अडकवलंय ते बंटीला. षटक समाप्त झाला. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावपळकावरती 28 धावा, प्रति षटक 9.33 सरासरीनं ह्या धावा मात्र त्यांनी जमा केल्यात. पहिल्या षटकात आल्या होत्या त्या 8, त्यानंतर 16 आणि ह्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर आपण पाहिलं तर धावा खर्च केल्या त्या फक्त 4 आणि त्यामध्ये देखील 2 धावा ह्या वाईटच्या माध्यमातून, अतिरिक्तच्या माध्यमातून होत्या आणि 2 महत्वपूर्ण सफलता
देखील विश्वास पाटील यांनी प्राप्त केलेत. अनुभव काय असतो तो पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केला आणि आपल्या संघाला मात्र त्यांनी कमबॅक मिळवून दिलं. इथनं 6 चेंडूंचा खेळ या पूर्वार्धामधील अजूनही शेष आहे, म्हणजे 6 मध्ये निर्धारित आणखीन किती धावा बनवल्या जातील हा देखील पाहण्याजोगा प्रश्न असेल. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये, किरण मडवी. तर गोलंदाजीमध्ये देखील परिवर्तन, शेवटच्या षटकासाठी सिद्धांत या गोलंदाजाचा वापर. सुरवाडे, यस, सिद्धांत सुरवाडे पहिला चेंडू अतिशय चांगला हाताळलाय. युवा खेळाडू आहे, कदाचित कारकीर्द सुरुवात त्याची असावी, परंतु ज्या प्रकारे त्याचा गोलंदाजी ऍक्शन आहे ते पाहता भवितव्य चांगलं असावं. वेग देखील पाहायला मिळतो, टप्पा दिशा या गोष्टींवरती प्रत्येक गोलंदाजाला काम करावं लागतं. तो प्रयत्न सातत्यानं चांगला करावा लागेल सिद्धांतला देखील. राईट मोर द विकेट न तो गोलंदाजी करतोय. मध्यम गती गोलंदाजी इथे मात्र अतिरिक्त बाहेर चेंडू पंतांकडनं वाईटची खून आपण पाहू शकाल. गती आहे, मी म्हणेन गती सोबत दिशा आणि टप्पा ह्यावरती जर नियंत्रण मिळवलं, त्यावरती सातत्यानं जर काम केलं, कारण की सरावाशिवाय काही नाहीये. सातत्याने आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील मोठमोठ्या गोलंदाजांच्या जेव्हा मुलाखत ऐकत असतो तेव्हा एक एक चेंडू मी म्हणेन शिकण्यासाठी त्याचा भरपूर सराव केला जातो. इन स्विंगर असेल किंवा आउट स्विंगर असेल किंवा आर्कलेनचे चेंडू असतील, याचा सराव हा केला जातो. पहिलाच बॉल चांगला होता, परंतु त्यानंतर टार्गेट केलंय. ओमकार पाटील त्या ठिकाणी आहेत आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलाय. यस, फलंदाज त्या ठिकाणी बाद की अचूक जजमेंट, एक वेल जज कॅच त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली होती. कारण की ह्या क्रीडांगणाची सीमारेषा हा जो पडदा आहे तो आहे, अर्थात त्या ठिकाणी एक चांगला झेल ओमकार पाटीलनं पूर्ण केला आणि या झेलनं मात्र डाव संपला तो फलंदाज निक मालीचा. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज हर्ष मैदानाच्या आतमध्ये. हर्षांक पाटील त्याचं नाव आहे. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगलं यश संपादन केलं सिद्धांतनं. दरम्यान हा चेंडू सफल झाले होते. बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट होईल. लेग बाईचा पंचांचा इशारा, संघाच्या अकाउंटमध्ये ही धाव ऍड होईल. या मॅच मध्ये पहिलंच सत्र आपण पाहतो, परंतु बरेचसे अप अँड डाऊन आपल्याला पाहायला मिळाले. पहिलं षटक गोलंदाजी टीमच्या बाजूने राहिलं, त्यानंतर वापसी राहिली ती फलंदाजी करणाऱ्या टीमची, त्यानंतर पुन्हा शिरगाव राहिला तो विश्वास पाटील आणि कंपनी अर्थातच खारघर संघाचा, आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता चांगला प्रयत्न सिद्धांतचा आपल्याला पाहायला मिळतो. चांगला चेंडू म्हणता येणार नाहीये, कारण की पंचांचे हात जमिनीलगत समांतर पाहायला मिळतात. पंच दर्शवतात की व्हाईट लाईनच्या बाहेरनं हा चेंडू जातोय. अर्थातच व्हाईट बॉलची खून पंचांनी केली. अतिरिक्त एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या 31 30 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा षटक मार्गस्थ आहे. द्वितीय फेरीतील ही पहिली लढत
यानंतर पहिल्या फेरीतील ज्या 2 लढती शेष आहेत त्या प्रेक्षक वर्गाच्या भेटीस येतील. मुहूर्त विकेटचा हा चेंडू, बॅटची कडा आणि चेंडू जाईल तो यष्टीरक्षकाच्या हातात. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल, तोपर्यंत मिळेल ती फक्त सिंगल. अंतिम टप्प्यामध्ये मोठे फटके पाहायला मिळत नाही, याचं कारण की आघाडीचे फलंदाज बाद झालेत आणि आता लोअर मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये. परंतु ग्रामीण टेनिस विश्वाचा विचार केला तर 11वा येणारा फलंदाज देखील षटकार ठोकतो, परंतु तो प्रयत्न आणि ती क्षमता आता इथे दाखवावी लागेल. ती फलंदाज किरण आणि त्याच्या साथीनं आलेल्या हर्षांग या फलंदाजाला. फील्डची सजावट अतिशय सुरेख करण्यात आली आहे. दरम्यान हा चेंडू आता मात्र पुन्हा तोच प्रयत्न झाला. प्रयत्न देखील सफल झाला नव्हता असं म्हणावं लागेल, कारण की लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून हा बॉल पाठवायचा होता जिथे खाली क्षेत्र होतं. परंतु चेंडू हवेमध्ये आपण पाहिलं, यष्टीरक्षक झेल खाली आला परंतु झेल तो पकडू शकला नाही. सोपा झेल त्याच्या हातनं निसटला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतो टीव्ही स्क्रीनवरती. आणि आजच्या दिवसातील हा दुसरा झेल ड्रॉप केला आहे. खराब क्षेत्ररक्षण खूप महत्वाची बाब आहे क्रिकेटमध्ये, मग ते फॉर्मॅट कोणतेही असो, इव्हाना T20 असो, टॉप T10 असो किंवा टेस्ट क्रिकेट असो किंवा ODI असो. फलंदाज त्या ठिकाणी बॅलन्स बिघडलं त्याचा आणि ही एक धाव मी म्हणेन जरूर त्यांची कमी झाली, कारण की अन्यथा 2 धावा कंप्लीट होऊ शकल्या असत्या, परंतु तसं झालं नाही. एकच धाव ही फलंदाज आणि संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. एकंदरीत पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं. धावसंख्या धावफलकावरती 34 आणि 35 धावसंख्येचं मापक आव्हान आहे. मी म्हणेन आव्हान इतकं छोटं नाहीये आणि इतकं मोठं देखील नाहीये. या खेळपट्टीवरती धावा बनवणं इतकं सोपं काम नाहीये. 35 धावसंख्येचं लक्ष्य, अर्थात आता कडा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. याचं कारण की एका बाजूनं गोलंदाजी अटॅक देखील चांगला आहे नागाव संघाचा, तर एका बाजूनं फलंदाजी देखील तितकीच दमदार आपण पाहिली मागच्या मॅच मध्ये देखील. कारण की ह्या स्पर्धेचा उच्चांक आपण काल पाहिला होता तो 68 धावसंख्येचा, ज्यामध्ये वैयक्तिक रुपेश साळुंकेने 39 बनवल्या होत्या, परंतु वैयक्तिक उच्चांक आज ओमकार पाटीलला मोडून काढला होता. त्याने 40 धावसंख्या वैयक्तिक कुठली होती, ज्या अर्थातच या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रोमांचकता आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथं कोण जिंकेल आणि आपला पुढचा प्रवास अगदी अबाधित ठेवेल आणि कोणत्या संघाचा प्रवास इथे थांबेल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती करूया परिवर्तन आणि यापुढील आवाज असेल आमचे परम मित्र साईराजे यांचा. धन्यवाद डीजे, धन्यवाद साई.
दुपारच्या या रंगरंगत्या उन्हामध्ये आलेल्या तमाम क्रीडरसिकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि घेऊन चलतोय क्रिकेटचे अथांग महासागर आणि अथांग महासागरावरती अवतरले हे क्रिकेटचे भव्य दिव्य देदीप्यमान तारांगण ओमकार पाटील सूरज पाटील सलामीची जिगरबाज जोडी एवन जोडी आहे. सूरज पाटील यांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ आणि मॅच साठी खूप सारे शुभेच्छा देखील देऊया. 4 षटकामध्ये शिवशक्ती कारगिल टीम साठी जिंकण्यासाठी 35 धावेंचं लक्ष्य ते पार पाडाय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली ओमकार पाटील आणि सूरज पाटील यांची. नेक्स्ट मॅच पस्तीस धावेंचा लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत मैदानामध्ये 2 फलंदाज मैदानाचा ताबा घेत असताना ओमकार संघाचा तालनार आहे. संघाचा संघ नायकाच्या भूमिकेत आहेत. सरसेनापती या टीमचे मॅटेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाजी ते सज्ज होत आहेत. रोहित पाटील समोर डावखुऱ्यातच विस्फोटक खेळाडू, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ओमकार पाटील. पस्तीस धावेंचं लक्ष डोळ्यास समोर असताना फलंदाजीसाठी उतरले जोडी ओमकार. स्ट्राईक एंड वरती गोलंदाज रोहित सज्ज झाला. रिव्हर राईन करून फर्स्ट बॉल. चेंडू पडल्यानंतर सोडून देतात, परंतु लेंथ खूप चांगली होती. विशाल सर अगदी चांगल्या भूमिकेत पंचांच्या. त्यानंतर आपले सचिन चिकडू खूप चांगली पंचाची भूमिका सातत्याने ओमकार साठी. या चेंडू ऑफस्टिकला स्विचिंग केले, व्हाईट यॉर्करचा अस्त्र त्यांनी काढला होता. रोहित ओहो व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड, जबरदस्त नाजाका. दोन्ही ये शेर आहेत, दोन्ही वाघ आहेत आणि एका जंगलामध्ये 2 वाघ राहू शकत नाहीये. पण पाहूया कोण मैदानावरती आपला वर्चस्व गाज, गोलंदाज की फलंदाज. 2 लगातार बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव फेकल्यात. जबरदस्त विदग्धता खूप चांगली. रोहित खूप चांगली गोलंदाजी. ओमकार समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये एक्झिक्यूट करतात. क्षेत्ररक्षक आहेत, प्रोडक्शन देतील. तत्पूर्वी श्री गणेश ओपन होतो शिवशक्ती कारगिल संघाचं धावसंख्या दाखल आपण पाहिली तर एकूण धावसंख्या दाखल 1 बनवायचे. 35 षटक क्रमांक पहिला प्रगतीपत्र असताना स्ट्राईक एंड वरती आता सूरजला चमकावं लागेल. मॅच मध्ये सातत्याने चांगला खेळ. मॅन ऑफ द सिरीज आई ओवे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये एक 4 व्हीलरचा मॅन ऑफ द सिरीज मध्ये सूरजची गणना केली होती. तोच हा खेळाडू, एक चांगला खेळाडू आहे. गोलंदाज रोहित समोरच्या दिशेने चांगला फटका चाललाय. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये दन 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 करत असता, परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरनं. काऊ कॉर्नर मध्ये ओमकारची विकेट. त्यानंतर सूरज इथे अस्त झाला. फलंदाज बाद सूरज, गरज नव्हती मी म्हणेन. धन्यवाद. गरज नव्हती. विनाशकालीन विपरीत बुद्धी. खूप महत्वपूर्ण खेळाडू होता तो. फलंदाज नाराज होत मैदानाच्या बाहेर. सूरज पाटील. ओमकार आता स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी त्यांना स्वीकाराव्या लागतील. 35 धावेचं लक्ष. रोहितची भारदस्त तीक्ष्ण आणि अतिशय जबरदस्त चांगली गोलंदाजी. रोहित फुल टॉस होता, चांगला फटका चालला. चेंडू लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सूरज त्या ठिकाणी होते मिळालेली ते सिंगलच्या बरोबरीनं
संघ जाऊन टिपते. एकूण धावसंख्या धावफलकावरती पहिल्या 4 धावा आहेत. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर असतात. कंजूसी गोलंदाजी मैदानावरती साकारत असताना टीम नागाव संघाचा हा एक जबरदस्त खेळाडू रोहित. शांत चाललाय क्रिकेट, अगदी मैदान शांत. अविनाश स्ट्राइक एंड वरती आहेच. षटक क्रमांक पहिला, शेवटचा चेंडू. हो हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लाऊडली अपील पंचाकडे पाहिली, पंच मात्र तटस्थ. षटक क्रमांक पहिला झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवशक्ती कारगर संघाची एक गडी गारद झाल्यानंतर धाव फलकावरती एकूण धावा 4. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या पाहिले गेले, चांगली गोलंदाजी मी म्हणेन रोहितची. 4 धावा आहेत. उर्वरित समीकरण येऊन ठेपते. येणारी चेंडू 18 जिंकण्यासाठी 31 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी पाहतो. क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. ती एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, त्यानंतर काऊ कॉर्नर रिझन मध्ये, लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षणाच्या आखणी स्क्वेअर लेग मध्ये देखील ओंकारसाठी क्षेत्ररक्षणाची सजावट. गोलंदाज आपण पाहतोय राकेश सहस्त्र. सेकंड ओव्हर मध्ये आपण त्यांचा दुसरा अस्त्र पाहू शकाल. सेकंड स्पेल त्यांच्या कांद्यावरती. गोलंदाजीसाठी सज्ज असताना राकेश समोर डावखुरे हाताचा एक विस्फोटक खेळाडू ओमकार पाटील. फुलर लाईनचा चेंडूचा कट केलाय. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चाललाय चेंडू, जबरदस्त तडाखा चेंडू, आउट ऑफ द पार. 4 रन. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या दाखल होते 8. ओमकार स्विच हिट, विनाशकालीन विपरीत बुद्धी, सर्व काही सुरलीत चाललंय. धावा बनतायत. 8 धावा दाखल कावरती. गोलंदाजासाठी आपण पाहतोय चांगला प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज राकेश. जबरदस्त गोलंदाजी, भेदकता खूप चांगली आहे. लाईन आणि दिशा आणि नियंत्रण राकेशचा खूप सुरेख राहिला. ओमकार शांत बसणारा खेळाडू नाही. चौकार त्याच्या बॅट्स मधून आपण पाहिले आहेत. गोलंदाज सज्ज असताना राकेश हाफ ट्रॅकर. चाललाय चेंडू, तितकीच लांबी तितकाच अंतर. चेंडू सीमारेषा बाहेर, छू मांतर. हॅलो, जबरदस्त ज्या पद्धतीनं षटकार त्याने खेचला, म्हणजे पृथ्वी पाटील यांच्या चेहऱ्यावरती आम्ही स्मित. हॅलो, 15 चेंडू आणि अद्याप देखील 21 धाव्यांची गरज. एकूण धावसंख्या 10 बलकावरती. षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या 14. जबरदस्त खेळी आहे ओमकारची. ही जबरदस्त आक्रमकता तो इथे सिद्ध करत असताना चांगला खेळ ओमकार. स्विच हिट, क्या बात है. जबरदस्त तडाखा, जाईल चेंडू. दीप थर्ड मॅन, आउट ऑफ द पार्क. 4 रन.
एकूण धावसंख्या धाव फलकावरती पाहिले गेले तर 18 धावा आहे धाव फलकावरती. चौकारानं जबरदस्त मॅच खुली केली आहे षटकाराने चौकारानं. ही ओमकारची वलक आहे, ओमकारची दहशत आहे आणि ती दहशत इथे तो गाजवत असताना हॅलो 18 धावा आहे धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सज्ज. शेवटचा चेंडू आहे. हलक्या हाताने कट केला चेंडू. ज्यावेळी ताकद काम करत नाही, काम करते नजाकत नजाकत होती या फटक्यामध्ये. आणि इथे मात्र पाहिले तर सिंगल प्राधान्य दिलं जातं. सिंगलच्या बरोबरीने षटक क्रमांक दुसऱ्याचे होते सांगता. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 19. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज. 12 चेंडू 16 धावा. हॅलो हॅलो 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज असताना ओमकार वन मॅन आर्मीची भूमिका साकारत असताना मैदानामध्ये ती हुकुमत ती दादागिरी प्रस्थापित करत असताना गोलंदाज जाता मात्र चांगला कमबॅक मिळवून देतील का? कारण समोर हा फलंदाज आपण पाहतो तो सैरा वैरा झालेला फलंदाज जो त्याची पॅड्स तिथे मैदानामध्ये धावसंख्येची आग ओकलत असताना गोलंदाज सज्ज. सूरज ओमकार साठी काय चेंडू होता. चापार जास्त चापार चेंडू वेग होता आणि वेगावरती स्वार होत असताना गोलंदाज सूरज. ओमकार पाहतच बसला या चेंडूवरती आणि आता उर्वरित समीकरण येऊन ठेपतं. येणारे 11 चेंडू 16 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. सूरज बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवलाय ढगात चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. धन्यवाद. या षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या 25. उर्वरित समीकरण 10 चेंडू जिंकण्यासाठी 10 धाव्यांची गरज आहे. ओमकारने ते पाहिला तर 2 षटकार त्याच्या बॅट्समध्ये एक चौकार देखील आपण पाहिला. जबरदस्त खेळ मैदानावरती वन मॅन आर्मीची भूमिका साकारत असताना सूरजला इथे मात्र चमकावा लागेल. विकेट टेकन गोलंदाजी स्लोवर परंतु खेचलाय फटका. वाघाची दाट खोदला पहाड चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. षटकारानं मॅच मध्ये पूर्णपणे अधिराज्य गाजवत असताना शिवशक्ती कारगर. फक्त 4 धाव्यांची गरज. ओमकार ऑन फायर. चांगला फटका आहे. चाललाय चेंडू ऑन साइड मधून क्षेत्ररक्षक येतील. घर फिरले की घराचे वाशी देखील फिरत असतात. तशाच पद्धतीने मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केलाय शिवशक्ती कारगर. हार्ड लक टीम नागाव. पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच 14 चेंडूवरती त्यांनी झुंजार केली. वन्स अगेन मॅन ऑफ द मॅचचा हिरो ओमकार मिस्टर ओमी.